काय आहे आई? स्त्री, स्त्री, नारी, काय आहे तिचं कर्तव्य? ती कोण आहे? असं का होतं? असं का होतं? सगळ्यांना सांभाळताना तू स्वतःच हरवते. तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा तू सारं बाजूला ठेवते. तू स्वतःपेक्षा दुसऱ्यांना महत्व देताना तूच गौण ठरते. आता तरी जगायला शिक, मन मोकळं हसायला शिक, स्वतःशीच मैत्रीण होऊन स्वतःला जपायला शिक. समाजाचा अदृश्य असा उंबरठा आता तरी ओलांडायला शिक. तुझंही अस्तित्व आहे ह्या जगात, स्वतःसाठी जगायला शिक. संसाराचे नियम अटी असे कुठलेच शास्त्रार्थ शस्त्रात लिहिलेलं नाही. तुझा हक्क सांगायला शिक, आता तरी जगायला शिक. मन मोकळं हसायला शिक, स्वतःची मैत्रीण स्वतःहून स्वतःला जपायला शिक. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबाळ. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, द्रौपदीचा सखा झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. स्त्री, आई, मुलगी, कन्या, कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, कधी आई, अशा अनेक भूमिका मी निभावते. विचार तिच्या मनातले. कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी, कधी काकू, कधी मोठी आई, या भूमिका मी निभावते. मी खूप ग्रेट आर्टिस्ट आहे. पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःलाच गमवते. या भूमिका निभावत असताना मी स्वतःलाच मात्र गमवते. कधी आत्या, कधी मामा, कधी काका, दादा, असे अनेक नातेवाईक मी कमवते. पण या नात्यांच्या जाळ्यात कधी कधी मी स्वतःला मात्र हरवते. एकदम छोट्याशा शब्दामध्ये ती सांगते. कधी आई, कधी बाबा, कधी पती, कधी मुलगा, सासऱ्यांच्या इच्छेमध्ये माझं मन रमवतंय. पण या सर्वांच्या इच्छामध्ये रमल्यानंतर मी स्वतःचे स्वप्न मात्र विसरते. कधी मुलगी, कधी बहीण, कधी आई, अशा अनेक भूमिका मी निभवते. पण या भूमिका मात्र निभवत असताना मी स्वतःला मात्र विसरते. शक्तीचं प्रतीक आहे कोण? स्त्री. सत्तेचं प्रतीक आहे स्त्री. सत्य आहे स्त्री, जी निर्माण करते, जी पालन करते, जी पोषण करते आणि ती संपवते सुद्धा ती स्त्री आहे. आणि विकास करते ती स्त्री. अनेक अप्रकट शक्तींचा आणि गुणांचा भंडार आहे स्त्री. परंतु दुर्दैवाने तिला इतके दडपडून टाकलं जातं की तिच्या या शक्ती, तिच्याच आतल्या शक्तीची हत्या केली जाते. का होत असेल बरं असं? प्रसुप्त अवस्थेत पडून राहतात. त्यांचं मंथन करून त्यांचा वापर केलाच जात नाही तिच्या विचारांचा. स्त्रीला युगोन युगो मानसिक आणि शारीरिक चाच आणि शिक्षा देऊन सहन करावं लागले. आजही ती सहन करते. तिला कधी घराच्या बाहेर चार भिंतींमध्ये किंवा मंदिरामध्ये लक्ष देऊ नये का? तिला कधी घराच्या चार भिंतीमध्ये तर कधी घराच्या बाहेर समाजामध्येही अपमानित केलं. आणि अगदी बालपणापासूनच तिला कुणावर तरी आश्रित होऊन राहायला शिकवलं जातं.
का नाही शिकवत तुम्ही आपल्या पोरींना? तो शिकवण्याचं दूरच राहिलं. तुम्हाला 9 कुमारिका पाहिजे, कुमारिका पाहिजे. कशासाठी? आम्हाला आमच्यावर देवी आई प्रसन्न झाली पाहिजे म्हणून आम्हाला 9 कुमारिका पाहिजे. पण तीच गर्भात आल्यानंतर तुम्ही तिचा गर्भपात करताय, तुम्ही सखी समाधानी राहाल हे कशावरून आहे? तुम्ही तुमच्या मुलासाठी मुलगी शोधताय आणि त्याच मुलाच्या पत्नीच्या गर्भामध्ये जर एक कन्या जन्माला येणार आहे, तिची तुम्ही गर्भहत्या करताय. तुमच्या येणाऱ्या वंशाच्या दिव्याला कशी पत्नी मिळणार आहे? जर तिलाच तुम्ही आधार समजलं तरच कुठेतरी तुमच्या वंशाचाही दिवा पुढे चालू शकतो. तिला आश्रित राहून शिकवू नका, निराश्रितही करू नका, पण कदाचित तिची हत्या तरी करू नका की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अनेक वेळा एका भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी बहीण तर उरली पाहिजे. हा विचार तरी करा. तिचा आक्रोश किती आहे हा विचार कधी केलाय का आपण? कारण आम्हाला माहिती आहे किती अवलंबून आहे, तिची स्वतःची ताकद नाही. आणि तुम्ही सुद्धा विसरलात, तुम्ही त्यांच्यातच गुरफटलात ना. लग्न झालं, मायबापांनी लग्न करून दिलं, नवरा एक नवरा दुने पोरं आणि त्याच्यानंतर सासू सासरे, याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आहेच काय? ना शिक्षण आहे. तुम्ही स्वतःचे स्वप्न मारले, तुम्ही स्वतःच्या स्वप्नांचा चुरा केला. पण कुठेतरी हा विचार केला का की आजही आपण त्या गोष्टी करू शकतो? महाराज आता वय निघून गेलेले, आज तुम्ही नका करू, पण तुमच्या घरामध्ये ज्या जुन्या सासू वाऱ्या असतील त्यांच्यामध्येही काही आणबाणी असेल, कदाचित तुम्ही त्यांना समजवा, त्यांना शिकवा. तुम्ही म्हणाल महाराज आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये, हा कलियुग आहे, याच्यात काय होईल काही सांगता येत नाही. आम्ही तरी करू काय शकतो? मग हा विचार प्रत्येकाला येतो की आमच्या आयुष्यात असणारा प्रत्येक क्षण आम्ही जर तिच्या जवळ व्हायला किंवा आमच्या पत्नी जवळ व्हायला तर ती तेवढी मोठी होऊ शकते का? होऊ शकते. पण विश्वास फार मोठी चीज आहे. विश्वास असावा लागतो. विश्वास नसेल तर नातं कुठलंही असो मायबाप टिकत नाही, कुठलंही नातं. आणि तुम्ही असं जगता की या जगात तुमच्यासारखा परमनंट कोणीच नाही. तुम्ही शिक्का घेऊन आले आम्ही अमर आहे, ठप्पा लगा के. तुम्ही अमर तत्वाचं वर्धन. आणि पुरुष मंडळी स्त्री शक्तीवरती, महिलांवरती अत्याचार करतात. मला हा प्रसंग बोलण्याचा फक्त उद्देश एवढा आहे की ती विसरली आहे तेवढ्यातच. अनादि अनंत काळापासून, अनादि अनंत म्हणतोय मी, अनादि अनंत काळापासून तिच्यावर अत्याचार होत आलाय. तिने कधी बोलून दाखवलं नाही, तिने कधी सांगून दाखवलं नाही, तिने कधी कुणाला दाखवलं सुद्धा नाही. पण 2-4 जणांचे मर्डर काय झाले तर स्त्रियांना लोक घाबरायला लागले. बरोबर का? एक ड्रम मध्ये पॅक झाला, एक नदीत साखरच्या पोत्यात सापडला, एक सुटकेस मध्ये सापडला, एकाला तर ड्रम मध्ये सिमेंटनी पॅक केलं. हे तर नॉर्मल आहे. एकाला जाळून मारलं. पण अनादि अनंत काळापासून तिच्यावर जे अत्याचार झाले, तिचा बलात्कार झाला, तिला मारलं, तिला जोडलं, तिला जाळलं, मूल होत नाही म्हणून तिला वांजोटी म्हटलं, तिला वांज म्हटलं. हे अत्याचार मानसिक शारीरिक छळ तिचा झाला. हा विचार केला? कधीच नाही. का नाही केला? कारण की ती स्त्री आहे, ती सहन करते ना. ती काजवाय, तिला गिळायला बसलेले नाग तिच्याच घरात आहे, फक्त तिला ते कळत नाही. कारण की ती स्वतः विजायला लागली आणि त्यांना चमकवायचा प्रयत्न करायला लागली. म्हणून ती स्त्री आहे, म्हणून ती आई आहे आणि म्हणून ती आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पण हे आपल्याला कळतं केव्हा? जेव्हा ती घरातून 4 खांद्यांवरती बाहेर जाते. केव्हा कळतं?
शेवट अंत झाल्यावर असो महाराज एक बार राधे राधे बोलना पड़ेगा। सभी के हाथों पर राधे राधे। तुमची बॅटरी का डाऊन झाली अचानक? राधे राधे।